कांचन, अगे कांचन, निशा, अगे निशा, अगं दरवाजा उघडा की ग. अगं मला झोपायला यायचंय ग. निशा, अगं कुठे चालली? अहो मम्मी, तुम्हाला ऐकायला आलं नाही व्हय? मोठे किती जोर जोरात दरवाजा वाजवायला लागले. हाका पण मारलं तिनं, म्हणून दरवाजा उघडायला चालली. अगं पण बाळा, एवढी झोपमोड करायची काय गरज होती? मी हाय ना इथं, मी उघडते की दरवाजा. अहो मम्मी, आता आले तर उघडते दरवाजा. बर, तुला उघडायचा आहे का दरवाजा? बर जा उघड, पण रोज तुला उघडायला लागेल याच वेळेला. नाही नाही नाही. होय होय होय, म्हणजे दरवाजा होय होय होय, तुम्ही नाही. दरवाजा दरवाजा होय नाही. बया, लईच कन्फ्युज करता बघा. तुम्ही उघडा, मी झोपते. नाही उघडत जा. तुला आत घेतलं तर तुझ्या सुनाची गैरसोय होणार नाही, आणि तिची गैरसोय नाही झाली. अगे निशा, अगं दरवाजा उघडा की ग. तर मला होणारा बदल्याचा आनंद मिळणार नाही. नाही उघडत जा दरवाजा. आई, काय झालं ग? इथं काय करतेस? आत बंगल्यात का नाही झोपलीस? अरे मी गेलती झोपायला, पण बंगल्यातली समधी झोपले ती वाटतं. कुणी दरवाजा नाही उघडला. असं कसं नाही उघडलं? तू चल, मी बघतो. येरू नाही न ग. अरे समधी गाड झोपली असत्या, कशाला त्यासनी जागा करायचं. एक काम कर, तुम्ही दोघी बी आत झोपा, मी झोपतो इथं. अरे असं कुठं असतंय का र? तुमचं लगीन झालं या. तुम्ही झोपा आतमध्ये, मी झोपते बाहेर. अगं आई, आई तुम्ही माझं ऐका. आई चला माझ्या संग झोपा बरं. आणि असं बी आईच्या कुशीत झोपायला मला कधी मिळालंच नाही, त्यामुळे चला बरं. अगं पिऊ, पण तुम्ही जाकी झोपायला. ठीक आहे मग पिऊ, एक काम करू, आपण तिघं बी इथं झोपू. हा चला. नग नग, अरे नव्या नवरीला असं इचू काट्याचं बाहेर झोपायला नग. चल पिऊ, झोपू आपण आत. चल थांब. आई चल. चला झोपा बरं आता निवांत. कशी झोप येईल ग मला? अगं माझ्यामुळे इरू आज बाहेर झोपलाय. तुमच्या दोघांची निस्ते आपदा होती अगं माझ्यामुळं. आई असला काय बी विचार नका करू बरं तुम्ही. कसली झाली आमची आपदा? चला आता कसलीच काळजी करू नका आणि शांत झोपा. इथं झोपा बघू. तुम्ही झोप आहे. होय.
अगं पियू काय झालं ग पंख्याला अचानक? लाईट बीट गेली का काय? अहो नाही आई, लाईट आहे, पंखा बंद पडलाय. अगं या गरमीने अगदी गुदमरायला झाली बघ. आई तुम्ही एक काम करा, तुम्ही झोपा, मी वारा घालते तुम्हाला. नका नका आई ऐका की माझं, झोपा तुम्ही. अगं असं काय करतेस पियू तू? मला नाही काय होत, मला सवय आहे गरमीची. हाय का आता सवय आहे म्हणून त्रास सहन करत बसायचा होय? ते मला काय बी माहित नाही. मी वारा घालणार म्हणजे घालणार. चला झोपा बरं तुम्ही. अगं पियू आई झोपा म्हणलं ना, झोपा. तू ना अगदी माझ्या हिरू सारखी हट्टी आहेस बघ, ऐकायचीच नाहीस. या बाबतीत अजिबात नाही बर का. इथं माझ्या आईला त्रास होत असताना असं कसं ऐकणार मी? वय झोपा तुम्ही. वहिनी अहो सगळंच वायरिंग झालंय याच. बहुतेक रातच्याला जी व्होल्टेज आला का नाही कमी जास्त त्याच्यामुळे झाला असणार आहे. पण मी म्हणतो ही फॅन हिथं आलाच कस काय? अहो लई जुना फॅन आहे यो, गाड्यासनी वापराय दिला होता, त्यांच्याकडनं बी बिघडला म्हणून परत मी दुरुस्त करून घरात आडगळीत ठेवला होता. मामा घ्या. अहो काकीनच दिलाय मला यो फॅन, अंधन म्हणून. आता द्यायचंच तर नवीन द्यायचं नाही होय, याचा काय उपयोग आहे का? आता नवीन घ्यावा लागेल. वय भाऊ, अहो मांदळच उकडायला लागलंय, तेव्हा आपण घेऊ एखादा फॅन. नाही म्हणजे आपल्याला सवय आहे वय या उकाड्याची, पर सुनबाईला सवय नाही, तिला इशीची आणि त्या फॅनची सवय असेल ना. काय झालं? फॅन अजून दुरुस्त नाही झालं वे? अरे वीरू, हे जो समज वायरिंग जळलंय बघ, हे काय कामाचं नाही, आता भांगारच्याच कामाचं आहे फक्त. आता नवीनच फॅन घ्यावा लागेल आपल्याला. ठीक आहे चालते, मी सांगतो काकींना की आम्हाला नवीन फॅन घ्यायचा आहे. अहो आई एवढी साधी गोष्ट काकींना सांगायची काय गरज आहे? आपण मनानं करू शकतो की. ए दीपे चहा घेऊन ये. काकी ते थोडं पैसे पाहिजे होतं. कशाला रे? अहो ते काल तुम्ही तो फॅन दिलाय ना, तो खराब झालाय आणि लावळे मामा म्हणले की तो दुरुस्त बी होणार नाही, म्हणून म्हणलं मग नवीनच फॅन आणावा. काल आईला उकाड्याने लय त्रास झाला. मोठ्या आईला का तुझ्या बायकोला? दोघींना बी झाला. तुझ्या बायकोला लईच झाला असेल नाही त्रास? सवय नाही ना बिचारी, मोठ्या घरात ना आली रे ती. तुला लई काळजी वाटत असेल नाही तिची? अहो सुनंदाचं काय? सुनंदा बिना फॅनचीच राहिली की आता बतर, तिला नाही लागत फॅन. काकी अहो ते आता उकाडा लयच वाढायला लागलाय हो, आणि त्यात वरनं पत्रा आहे ना, त्यामुळं अजूनच गरम होतंय. म्हणून म्हणलं मग तेवढं तुम्ही पैसे दिलं असतं तर नवीन फॅन घेऊन आलो असतो. अगं दीपे काय हो चहा केलाय? जा दुसरा घेऊन ये. सकाळी सकाळी नुसतं डोकं फिरत असते माझं. पृथ्वी एक समाजसेवा करतोय असं दाखवायला कार्यक्रम करायचा म्हणते. तुला काय बघ करता येतंय का? मम्मी मला काय वाटतं, रक्तदान शिबिर घेऊयात का? म्हणजे तू रक्तदान शिबिर घे आणि मी क्रिकेट सामना भरवतो. हा ही आयडिया चांगली आहे बघ. राजकारणात सतत चर्चेत राहायला पाहिजे. काकी ते पैसे तू ना आपल्या पदाधिकाऱ्यांशी बोलून घे आणि सगळा आराखडा दे, काय म्हणतात बघ. होय मम्मी. काकी तेवढं पैसे मिळालं असतं
अरे काय विरू, माझं महत्वाचं काम चाललंय ना. काय पैसे पैसे करतोय, नंतर देती जा, काम कर तुझी. जी काकी. मम्मी मी लागतो तयारीला. भव्य क्रिकेट स्पर्धा असा बॅनरच लावतो तुझ्या नावाचं कट. हे आपल्याला असं काही नाही करायचंय. त्या विरूला टाळण्यासाठी मी मुद्दाम बोलले. आईच्या नावाखाली बायकोचं लाड पुरवतोय. लई हाऊस होती ना त्या पुरीला ह्याच्याशी लगीन करायची. आता हिची सगळी हाऊस फेडते बघ. सगळी हाऊस फिटली असेल आता माने. स्वतःच्या पावर दोंडा मारून घेतलाय आमच्या पिऊला. आम्ही तिच्या घरी गेलो होतो ना, चुलीसमोर स्वयंपाक करत बसली होती. एकेकाळी राजकीय वारसदार होणारी पोरगी आता चुलीच्या धुराचा वारसदार बनली. आणि काल परवा पातर आमच्या हक्कासाठी लढणारे आम्ही आज या घरचे राजकारणातले किंग झालोय. आम्ही युवा नेते जगदीशराव पाटील. माइंड ब्लोइंग. जगूदादा, तुम्हाला संधी जरी मिळाली असली तरी तुमच्यासाठी राजकारण वाटतं तेवढं सोपं नाही. काय बी करून तुम्हाला पिऊताईसोबत चांगले संबंध ठेवावेच लागतील, तरच जनतेच्या मनात तुमच्याविषयी सहानुभूतीची लाट तयार होईल. त्यामुळे तुम्हाला सतत त्यांना भेटावंच लागेल. माने, तुम्ही म्हणाला तसं आम्ही पिऊला भेटून आलो, पण आता नाही. त्या कांचन सूर्यवंशीचं तोंड बघण्याची आमची परत इच्छा नाही. माफ करा जगूदादा, तुम्ही किती बी नाही म्हणालात तरी तुमच्या राजकीय विरोधक कांचनबाईच आहेत. आणि एका राजकारण्याला यशस्वी व्हायचं असेल तर आपला विरोधक नेमका किती पाण्यात आहे याचा अंदाज असायला हवा. तो आपल्या विरोधात काय काय कारस्थान करतोय याची माहिती हवी. आणि ही सगळी माहिती फक्त आणि फक्त तुम्हाला पिऊताईकडूनच मिळू शकते. त्यासाठी त्यांच्यासाठी माहेरचा हा धागा कायमचा टिकून राहायला पाहिजे. तुम्हाला त्यांची काळजी आहे असं सतत वाटलं पाहिजे. माइंड ब्लोइंग. माने, हे तर आमच्या डोक्यातच आलं नाही की. तुम्ही बोलताय त्यात पॉइंट आहे. आता हेच पॉइंट पकडून आम्ही विरोधकांच्या नाड्या नाही आवडल्या ना, तर नावाचं जगदीशराव पाटील नाही आम्ही. अगं पियू, राहू दे, तुझा हात दुखल पूर. आणि माझी लय कामं राहिली ती अजून. अहो आई, बसा बसा तू. आता हात दुखतायत तर दुखू द्या, कामं पडलीत तर ती बी पडू दे. हाय की मी नंतर करून घेईन सगळी काम. आणि असं बी आई, आता हात दुखतायत म्हणून तुमची सेवा करण्याचं पुण्य हातचं जाऊ देऊ वय मी. पोरी, तू माझी सून कमी आणि लेकच जास्त वाटतेस बघ. आई, अहो सुनाच्या रूपात लेकच आहे मी तुमची. चांगलंच प्रेम होतं चाललंय की सासू सुनचं. सुनंदा, अगं सून तुझी सेवा करायला लागल्या. किती नशिबान आहेस ग तू, एवढी चांगली सून मिळाली तुला. काकी, ते आता हे आहे तर गावात जाऊन नवा फॅन घेऊन आलो असतो. अरे जा की मग, तुला कुणी अडवलंय वे? ते तुम्ही पैसे देणार होता ना? अरे तुला मी आत्ता पैसे देईन. 1000 काय 2000 देईन. पण तुला आणि माझ्या सुनेला काय बी कमी पडू द्यायची नाही बघ. पण तुला एक गोष्ट सांगू का, तू लाखो रुपये जरी खर्च केलंस ना तरी असं सासू सुनेचं प्रेम तुला कुठंच बघायला मिळणार नाही. आजकाल कुठली सून अशा सासूची सेवा करते रे? तिकडे ये बघ, तुझी बायको तुझ्या आईला
केवढ्या प्रेमानं पदरानं वारा घालत्या. आता एवढं सून सगळी सेवा करत असताना फॅनची काय गरज आहे रे? त्यांच्यात अंतर पडू देऊ नको. हा, सुनबाई चालू दे तुझं. हा, येते मी. वय अहो ते ताई घरात आहेत का? कोण आहेस तू आणि पियुताईकडे काय काम आहे तुझं? ते मी त्यांना सांगेन मी. अरे पण तू असा आहेस तरी कोण? फुलानं काटे त्यात काटे. नाव आहे आपलं दीपक साठे. ए, तू दीपक साठे असशील नाही तर आणि दुसरा कोण असशील. आम्हाला काय करायचंय? काय काम आहे इकडे ते सांग आधी. ते पिऊ ताईसनी पर्स यायचं होतं. आण बघू इकडे. नाही मी त्यांनाच देईन मी. तुला चांगल्या भाषेत सांगितलेलं कळत नाही का? दे इकडे पार्सल. नाही जमणार. बाळा ये बघू, तू इथं बस. उभा काय येत? बस 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 बस. अरे काय त्याचं? पिऊ घरात नाहीये. मी तिची सासू आहे. मी देईन की तिला हे पार्सल. हे बघा, विरू घरात नाहीये तर दे हा हे पार्सल मला. विरूला जर कळलं ना तिच्या माहेरून हे पार्सल आलंय आणि तो चिडला ना तर उगाच तुला मार बी खावा लागल. नाही ते ते चिड त्या दोघांना पळून जायला मी मदत केली मी. अरे तू पळून जायला मदत केली पण मी तर त्यांचं लगीन लावून दिलंय. तेव्हा हे पार्सल माझ्याकडे दे. मी देईन की पियुताईला. दे. बाळा देतेस ना हे पार्सल? बरोबर. ठीक आहे. हा ते तुम्ही उडून नका. अजिबात नाही. हा मम्मी बघ काय पाठवलं तिच्या घरच्यांनी. मम्मी काय गई एवढं पैसा कशाला पाठवलं असतील तिच्या घरच्यांनी? अरे विरूला फॅन आणायला मी पैसे दिले नाहीत ना म्हणून तिनं बापाकडनं मागवलेले दिसतात. लईच गुरमी दिसते हिच्या अंगात. तीच गुरमी आता उतरवायची आहे तिची. तू चल नुसतं माझ्यावर. आता तिच्यावरनं कसा घाणाच फिरवते बघ.